जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। नाशिक नंतर जव्हारमध्ये सुद्धा भूकंप झालाय। या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। रात्री 1 तासात भूकंपाचे 2 धक्के बसलेले आहेत, तर सातत्याने नाशिक आणि पालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसतायत। जव्हार आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। नाशिक नंतर इथे सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रात्री 1 तासात भूकंपाचे 2 धक्के बसलेले आहेत। या आधी सुद्धा पालघरमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि त्यामुळे सातत्याने हे भूकंपाचे धक्के बसतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीती पाहायला मिळते। तर काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले होते। नाशिकमध्ये जुलैपासून आतापर्यंत 22 वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यात सुद्धा सातत्याने भूकंपाचे धक्के बसतात। जव्हार आणि विक्रमगड तालुक्यामध्ये भूकंपाचे धक्के बसलेत। रात्री 1 तासात भूकंपाचे 2 धक्के बसलेले आहेत। या भूकंपाची तीव्रता सुद्धा समोर आलेली आहे। भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर आणि 3.4 रिश्टर इतकी आहे। या भूकंपामुळे सध्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे।